तुम्ही पाहिला असन मीटिंग मध्ये मी प्रश्न उपस्थित करताना मैं त्या मीटिंग में सांगितलं मैं हिंदी में भी बात कर सकता हूँ, पर वो हमारे स्टेट में महाराष्ट्र में वो मीटिंग है इसलिए मैं मराठी में बात करूंगा। तो मी माझे प्रश्न मराठीतच मांडले। शेवट माझ्या मराठीचा मला अभिमान आहे, मातृभाषा आहे माझी, तिचा अभिमान असलाच पाहिजे। जर तुम्ही महाराष्ट्रात जर तुम्ही आपल्या मातृभाषेचा अभिमान ठेवू शकत नाही तर आपला काय अभिमान ठेवणार। वारी ही परंपरा आहे आणि त्या वारीवर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही। त्यामुळं असे कोणी जर वक्तव्य करत असेल तर त्या गोष्टीचा अगदी बेड परेडपासून नाशिकचा विषय आता थोडा काय म्हणतात नेमकं काय काय चर्चा झाली? माझ्या मतदारसंघातील अनेक प्रश्न होते। सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न होता म्हणजे नगर ते पुणा इंटरसिटी झाली पाहिजे। त्या इंटरसिटीचा फायदा निश्चित नगर आणि पुण्यातील जे व्यावसायिक लोक आहे जे नोकरी निमित्ताने नगर किंवा पुणा या ठिकाणी नोकरी करतात त्यांना त्या ठिकाणी त्याचा फायदा होईल। दुसरा काही संभाजीनगर ते देवगड ते शनी शिंगणापूर आणि शनी शिंगणापूर ते नगर ते गणपती रांजणगाव शिक्रापूर तर पुणा या रेल्वेची मागणी केली आणि त्याबाबत मंजुरी पण देण्यात आलेली आहे। पण तो ज्या पद्धतीने ते कार्यान्वित होणं अपेक्षित आहे त्याची जी फास्ट प्रोसेस होणं अपेक्षित आहे DPR वगैरे त्याची तात्काळ मी मागणी केली आणि लवकरात लवकर तो प्रश्न मार्गी लागला पाहिजे। दुसरा माझा बीड परळी नगर ह्या रेल्वेची बाबत एक चर्चा त्या ठिकाणी झाली। बीड ते नेवासा ते श्रीरामपूर असं काही रेल्वेंच्या बाबत मागण्या केल्या आणि दिव्यांग लोकांसाठी सगळ्यात महत्त्वाचं जी दिव्यांगांसाठी महत्त्वाचं UDID ते पासेसचा मधल्या कालखंडामध्ये बंद झाले, ते पासेस पूर्वस्था चालू झाले पाहिजेत। कोविडमध्ये बऱ्याच रेल्वे बंद झाले, रेल्वे थांबे बंद झाले, ते सुरू झाले पाहिजे। अशा अनेक मागण्या त्या ठिकाणी मी केलेल्या आहेत। वारी ही परंपरा आहे आणि त्या वारीवर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही। त्यामुळं असे कोणी जर वक्तव्य करत असेल तर त्या गोष्टीचा मी निषेध करतो। हे महाराष्ट्रातील हे आध्यात्मिक वारसा आहे। वारकरी संप्रदायांचा हा सण उत्सव असतो, त्यामध्ये असंख्य माझ्या महाराष्ट्रातील नवे महाराष्ट्राच्या बाहेरील सुद्धा भोळे भाबडे शेतकरी बांधव माझे भाविक भक्त पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला येत असतात। त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा कोणाला अधिकार नाही। असं कोणी जर बोलत असेल तर मी अखंड वारकऱ्यांच्या वतीने त्यांचा त्या ठिकाणी निषेध करतो। अधिकाऱ्याने काही गोष्टींचं काम करत असताना स्थानिक लोकप्रतिनिधीला विश्वासात घेणं अपेक्षित असतं। शेवट अधिकारी हा 2 वर्षांनी त्याची बदली होऊन जात असतो, पण स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्या समोर तो मतदारसंघ असतो आणि काय बदल अपेक्षित आहे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात। आणि जर तुम्ही लोकप्रतिनिधीची जर संवाद साधला नाही तर तो निश्चित त्याचं नुकसान होत असतं आणि असा संवाद योग्य वेळी साधला जात नाही म्हणून मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली। काही अधिकाऱ्यांच्या बाबत मी ज्यांचा आणि कुठला संबंध नाही अशा काही लोकांकडे सुद्धा मी डॉक्युमेंट पाहिले। थोडक्यात आता मी आमच्या नगर ते पुणा संभाजीनगर जी DPR ची मागणी केली त्यामध्ये मी काही स्टेशन सुचवलेले आहे। त्यामध्ये माझा सुप्यामध्ये माल धक्का, कारण औद्योगिकरण आहे आणि एक अद्ययावत रेल्वे स्टेशन झालं पाहिजे ही मागणी केलेली। या मागण्या आम्हाला जर योग्य वेळी जर माहिती मिळाली तर आम्ही संबंधित मंत्री महोदयांशी चर्चा करून त्यावर मार्ग काढू शकतो। आम्ही बऱ्याच वेळा मंत्री महोदयांशी चर्चा करत असून वरिष्ठांशी चर्चा करतो आणि त्या योजनेला मंजुरी देत असतो। पण शेवट DPR बनवायचं काम खालच्या लेवलचं असतं आणि त्यांनी जर त्यावेळेस आमच्याशी संपर्क नाही साधला तर निश्चित त्याचा फायदा होण्यापेक्षा नुकसान होत असतं। त्यामुळं या गोष्टींची मागणी केली आणि ते वेळेत मिळत नाही म्हणून मी अधिकाऱ्यांना सुचवलं
की तुम्ही केंद्राच्या निगडीत हे डिपार्टमेंट आहे, आमच्याशी निगडीत डिपार्टमेंट आहे, तुम्ही आमच्या त्या भागातील लोकप्रतिनिधींची योग्य वेळी सुसंवाद साधला पाहिजे, नाही तर आम्ही तुमच्या वेळेला की करू. हा सुद्धा त्यांना एक विनंतीवाचा दम सुद्धा भरण्यात आलेला आहे. मराठी भाषेवर जे हिंदीची सक्ती केली जाते त्याच्यामध्ये संदीप देशपांडे जे मनसेचे नेते आहेत त्यांनी असं म्हटलं की सरकारमध्ये 60 लोक बसलेले आहेत, त्याच्यामुळे मराठी माणसाला स्वातंत्र्य अशा पद्धतीची वागणूक होते. हिंदी भाषा असेल किंवा मग मराठी भाषा लागते. काय वाटतं? तुम्ही पाहिला असन मीटिंगमध्ये मी प्रश्न उपस्थित करताना मैं त्या मीटिंग में सांगितलं मैं हिंदी में भी बात कर सकता हूँ, पर वो हमारे स्टेट में महाराष्ट्र में वो मीटिंग है इसलिए मैं मराठी में बात करूंगा. तर मी माझे प्रश्न मराठीतच मांडले. शेवट माझ्या मराठीचा मला अभिमान आहे, मातृभाषा आहे माझी, तिचा अभिमान असलाच पाहिजे. जर तुम्ही महाराष्ट्रात जर तुम्ही आपल्या मातृभाषेचा अभिमान ठेवू शकत नाही तर आपला काय अभिमान ठेवणार. शंका हा शब्द वापरला, शंका हा शब्द वापरला संदीप देशपांडे वापरलेला नाही, मला त्या गोष्टीची माहिती नाही. मी माहिती घेतो, संदीप देशपांडे साहेबांची माहिती घेतो आणि त्यावेळी तुमच्यासमोर नाही. मी कोणाच्या टीका टिप्पणीला महत्व देत नाही, मी कामाला महत्व देणारा माणूस आहे. सर, शनी मंदिरातल्या ऍपचा पण घोटाळा आला होता. हा, शनी मंदिराच्या तिथल्या ऍपचा घोटाळा आला होता, मात्र त्यात ठोस कारवाई झालेली नाही. शनी मंदिराच्या ऍपच्या घोटाळ्याच्या बाबत मी काही त्या भागातील काही पत्रकार मंडळी असू किंवा त्या भागातील काही तज्ज्ञ लोकांना, सामाजिक काम करणाऱ्या लोकांना जी माहिती ती माहिती मी संकलित करतोय आणि संकलित करून लवकरात लवकर त्याबाबत मी त्या संबंधित लोकांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याबाबत मी मागणी करणार आहे आणि मी लक्ष पण घालणार आहोत. आणि सर, तिथल्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना हटवण्यात आले, त्याच्यावरही बरेच प्रश्न उपस्थित केले जातात. मला शनी शिंगणापूरचा ऍप हा घोटाळा मला माझ्या कानावाल्याला आहे, त्यामुळे त्या ऍप घोटाळ्याच्या बाबत मी अधिकाधिक लक्ष घालणार आहे. बाकी गोष्टी मला माहीत नाही, मी माहिती पण घेत नाही. सिंगापूरचा आता तुम्ही ऍपचा घोटाळा काढला, एकीकडे तिथं मुस्लिम कामगार काढून टाकले पोलरायझेशनसाठी आणि ते ऍपच्या घोटाळ्यात सगळे तिथले सामील आहेत. त्याची काहीच नाही. ऍपच्या घोटाळ्याबाबतली मी माहिती संकलित करतोय आणि मला पूर्ण माहिती मिळाल्यानंतर मी संबंधित लोकांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण शनी शिंगणापूर हे महाराष्ट्रातील नव्हे पूर्ण देशातील भाविक भक्तांचे एक श्रद्धास्थान आहे. श्रीरामपूरमध्ये पुतळ्यामुळे वाद निर्माण झालेला पाहायला मिळतोय. मुख्य चौकापासून दुसरीकडे पुतळा बसवला जातोय, अशा प्रकारचे सकल हिंदू समाजाने मोठा मोर्चा देखील काढलेला पाहायला मिळतोय. राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात सगळे आंदोलन केले आहे. मला पुतळ्यामधील जो मतभेद त्या ठिकाणी चालू आहे तर त्याची मला पूर्णपणे माहिती नाही. काही शिवभक्तांशी चर्चा करूनच यावर बोललेलं योग्य. ठीक आहे.